हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी एक रोज नवीन अशी छान-छान रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथं ओळखलेच असेल, की आज आपली कोणती रेसिपी आहे. तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया. तर आपली जी रेसिपी आहे ना, तर स्टार्ट झालेली आहे. तर सर्वात आधी गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की छोटा जे कप आहे ना, तिथं मी जे साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे. तर थोडंसं तूप आहे ना, गरम झाल्याच्या नंतर मेजरमेंटचा जे मोठा कप असतो ते इथं मी घेतलेला आहे आणि तुपामध्ये ॲड करत आहे. तर आपल्याला काय करायचं, कॅरमल बनवायचे. आपली रेसिपी आहे तर ती सर्वात आधी ना म्हणजे शुगर पासूनच चालू होणार आहे. आणि हो, खूप असं गोड असते. तुम्ही म्हणता ना एवढी साखर का? तर साखरेशिवाय ती रेसिपी बनणारच नाही. तर तुम्ही तर पाहत आहे, की साखर वितळायला खूप वेळ लागतो. त्यासाठी तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केले, छोट्या-छोट्या अशा वाट्या घेतल्यात, जेणेकरून एक साइजमध्ये त्या वाट्या आहे. आणि काय करायचंय, शेप आपल्याला द्यायचा आहे ना त्या आकाराला. म्हणजे चला तर मग रेसिपीचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, पण पुन्हा एकदा सांगते. अजमेरची फेमस जी प्रसिद्ध रेसिपी आहे ना, तर ती रेसिपी आहे सोहन हलवा. तर ते कशा पद्धतीने बनवणार आहे, तर आपल्या ह्या कुकिंग चॅनलमध्ये म्हणजे आर्य मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की मी काय केले, एकसारख्या वाट्या घेतल्या, जेणेकरून आपल्या ज्या हलवा आहे ना, एकसारखा साईजमध्ये दिसेल आणि दिसायला तर छान पाहिजेच ना. तुम्ही तर पाहिलं असेल, काय केलंय मी इथं, सर्वात आधी त्या वाट्यांना ना मी थोडंसं तेल लावून घेतले, की जेणेकरून ज्यावेळेस आपण त्या सोहन हलवा जी आहे ना, त्यामध्ये ॲड करू ना, तर ते व्यवस्थित निघतील ते लक्षात घ्यायचे. थोडंसं मी काय केले, बदामाचे तुकडे आहे ना, तर ते काही छोटे-छोटे असे टाकलेत. काजूचे तुकडे टाकलेत आणि मगज बी आपल्याकडे ऑलरेडी असतात ना, ते पण काय केले, थोडेसे टाकलेत गार्निशसाठी. आणि जी खसखस आहे ती पण अशी टाकून घेतलेली आहे. जी साखर आहे ती आपण त्या तुपामध्ये ना वितळायला ठेवणार आहोत. पण तोपर्यंत ही जी आपल्याला काय करायचे, जी वाट्यांची आहे ना, तर सजावट आधीच करून घ्यायची. म्हणजे जेणेकरून काय होतं माहिती का, तुम्हाला नंतर अजिबात वेळ भेटणार नाही. कारण काय होतं, की गडबडीत तुम्ही ते आहे ना, ते पूर्ण कडक होईल. नंतर त्याचा उपयोग होणार नाही. तर हे लक्षात ठेवायचे. तर तुम्ही त्या पाहिल्या असेल, की आपल्या वाट्यामध्ये जे काही काजू, बदाम आहे ना, आपण ऑलरेडी टाकून घेतली. आता दुसरीकडे आपण काय करू, जे आपण तूप घेतलं ना ह्याच छोट्याशा कपामध्ये. आता इथे काय केले मी, त्याच काचेच्या कपामध्ये आहे ना, जवळपास 4 ते 5 म्हणजे जेवढं तुम्हाला बनवायचं त्याच्या हिशोबाने. आता हे तर मी एक मेजरमेंट पूर्ण व्यवस्थित दिलेलं आहे. पण बरेच जण काय म्हणतात, की तुमचं काय मेजरमेंट समजत नाही. पण तुम्हाला जर मध्येच रेसिपी पाहून जर डायरेक्ट शेवटला पाहिलं, तुम्हाला काय कळणार आहे? त्याच्यासाठी रेसिपी पूर्ण पहा. म्हणजे तुमच्या पण चांगल्यापैकी लक्षात येईल आणि रेसिपी छान होईल. तर इथं आपण काय केले, एकच कप इथे घेतलेला आहे मिल्क पावडर. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. जे म्हणजे जे कप आपण घेतलेला आहे ना, त्याच कपाने इथं काय केले, मैदा घेतलेला आहे. ते पण कप काय करायचं, मोजूनच घ्यायचे. 5 कप जर तुम्ही मिल्क पावडर घेतली, तर 5 कपच आपल्याला मैदा घ्यायचा आहे. आणि हो, चाळून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, की ज्यावेळेस आपण कॅरमेल म्हणजे साखरेमध्ये ॲड करू ना, तर त्यावेळेस काय होईल, की त्याची गाठी तयार होणार नाही. हे लक्षात ठेवायचे. आणि नंतर काय करायचं, चाळून घेतलं ना, की ते पूर्ण एकसारखं मिश्रण करून घ्यायचं, की अजिबात म्हणजे काय होईल, की व्यवस्थित पूर्ण एकसारखं मिश्रण होईल. आता ते तर झाले. आता इथं काय करायचंय, कॅरमल आहे तर तिथं म्हणजे काय करायचंय, गॅसचा फ्लेम आहे ना कमी ठेवायचा. अजिबात वाढवायचा नाही. तर काय होतं, जळण्याची शक्यता वगैरे असते. त्यासाठी काय करायचं, जेवढं तुम्ही म्हणजे सगळे महत्वाचं काम म्हणजे काय माहिती का तुम्हाला? साखर वितळणं. आणि त्याला असं नाही, की गॅसचा फ्लेम हाय केला की लगेचच होईल. पण कसं असतं, की त्याचं टेस्ट वेगळी येते आणि नंतर काय होतं, की रेसिपी फसण्याची शक्यता असते.
आता तुम्ही तर पाहिलं आहे, की आपलं थोडं-थोडं जे आहे ना, साखर वितळायला लागलेली आहे. तर तुम्ही व्यवस्थित आणि तुम्ही म्हणता, की तूप खूप आहे, साखर खूप आहे. पण आता ही रेसिपी जशा प्रकारे आहे, तर आता ही तुम्हाला तशा प्रकारेच पाहायला पण मिळेल. तर ही रेसिपी मी ना अजमेरला गेलते ना फर्स्ट टाईम, त्यावेळेस मी ही म्हणजे तिकडून आणली होती आणि नंतर परत आहे ना खेड शिवापूरला पण मी इथं त्यावेळेस आणली होती ना, तर लक्षात आलं माझ्या, की चला म्हणलं आता आपण ही रेसिपी आता म्हणजे बनवूया. म्हणजे कसं असतं, की नाही का जे आपण कधी पाहिलेलं नाही, कधी काही नाही. तर आपण समजा टेस्ट करून पण ही रेसिपी बनवू शकतो. तर मी टेस्ट केलेली आहे आणि नंतरच मी माझ्या घरी ही काय केले फॉलो केली. म्हणजे कसं असतं, की आपल्याला पण जमतंय का? हे मी पाहिलेलं आहे. तर माझे आहे ना, व्यवस्थित झालेले आहेत. तर जशा प्रकारे मी खाल्ले ना, तशाच प्रकारे मी बनवलेले आहेत. त्याच पद्धतीने झालेले आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की आपली जी साखर आहे ना, तर पूर्णपणे वितळलेली आहे. तिथं काय करायचंय थोडं असं काय करायचं हात चालवत राहायचंय. म्हणजे काय होतं, की व्यवस्थित ते आहे ना, ते मेल्ट होईल. तर तुम्ही असं पाहू शकता. जे आहे ना, तर तेल पण बाजूला निघाले आणि जी कॅरमल आहे ती पूर्ण खाली बसली आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. तर तुम्ही म्हणता गॅसचा फ्लेम चालू आहे का? अजिबात नाही. गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. ज्यावेळेस कोमट राहील ना कॅरमल, त्यावेळेस आपल्याला जी पावडर आपण मैदा आणि मिल्क पावडर आहे ना, ती तर टाकून घ्यायची आणि असं नाही की लगेच नंतर तुम्ही हलवता. अजिबात नाही. त्याला कंटिन्युअसली हात चालवत राहायचा जेणेकरून त्याच्या गाठी तयार होणार नाही. हे लक्षात घ्यायचे. पण तुम्ही म्हणता परत मला सांगितलं नाही, नीट दाखवत नाही, असं काही म्हणू नका. कारण काय होतं, की मी पूर्ण रेसिपी तुमच्याशी व्यवस्थित शेअर करते आणि फक्त ते तुमच्या पाहण्यावरती आहे, ते तुम्ही कशा पद्धतीने पाहता. तर तुम्ही पाहू शकता मी काय केले, माझा हात अजिबात मी कमी ठेवलेला नाही. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की आपण साईडला निघालो, म्हणजे समजा 2 मिनिटं आपण म्हणून नंतर हलवत राहू का? अजिबात नाही बरं का. काय होतं, की व्यवस्थित चालवलं ना, ते व्यवस्थित ते मेल्ट होईल. तुम्ही तर पाहू शकता कशाही प्रकारे गाठी राहिलेल्या नाहीये. तर फायनली आपलं जे आहे ना, ते कॅरमेलचं जे ते मस्त असं झालेलं आहे. तर ऑलरेडी आपण सजावट म्हणजे वाटीमध्ये जे काही काजू बदाम आहेत, ते व्यवस्थित सजावट करून ठेवलेली आहे. आता काय करूया, तुम्ही तर पाहू शकता काही पातळ आहे. जसं-जसं आपण म्हणजे ते थंड झाले गॅस आणि हो आणि टिप्स आहे. जर तुम्हाला असं वाटलं ना खूप गठ्ठपणा झालाय, तर काय करायचं माहिती आहे का? बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती ठेवायचं. म्हणजे काय होईल, की व्यवस्थित ते पातळ होईल. पण जळण्याची शक्यता असेल, तर ते तुम्ही व्यवस्थित करा. म्हणजे काय होतं गॅसचा फ्लेम हाय ठेवला तर जळेल आणि जी फ्लेवर आहे व्यवस्थित येणार नाही, टेस्ट व्यवस्थित येणार नाही. तुम्ही तर पाहिलं असेल. मी काय केले, फटाफट गरम आहे ना, तोपर्यंतच काय केले, वाटीमध्ये ॲड केले आणि नंतर त्याला एकसारखं प्लेन करून घेतले. म्हणजे काय होतं, की काय थंड झाल्याच्या नंतर त्याला आकार व्यवस्थित येणार नाही ना, त्या वरून पण छान दिसला पाहिजे आणि खालची साईड आहे ते पण व्यवस्थित दिसली पाहिजे ना. आणि थोडंसं काय करायचं टॅप करून घ्यायचं, की जेणेकरून काय होईल, की व्यवस्थित लेयर म्हणजे ते व्यवस्थित खाली एक साइड बसल्या जाईल. असं नाही, की खालची साइड वर आणि वरची साइड खाली असं काही होणार नाही. तर थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्ही तर पाहू शकता 1 ते दीड तास पूर्णपणे ह्याला थंड होऊन द्यायचं आहे. तर असं नाही की फ्रिजमध्ये ठेवायचं आहे. अजिबात फ्रिजमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये. कारण काय होतं माहिती आहे का? ते आपोआप 1-1.5 तासांनी सेट होतं. तर माझ्या पूर्ण जे आहे ना सोहन हलवा एकदम सेट झालेला आहे आणि तुम्ही तर पाहू शकता. जे इथं मी काजू, बदाम वगैरे काही टाकलेलं आहे ना, ते किती सुंदर दिसत आहे आणि हो, तुम्हाला ड्राय कोणते हवे ते पण तुम्ही इथं घेऊ शकता. तर फायनली माझी अजमेरची प्रसिद्ध रेसिपी म्हणजे सोहन हलवा कडक माझी रेसिपी झालेली आहे आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद.